हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजच्या टॉपिक मध्ये जे आहे ते आपण पाहणार आहे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूशन इन व्हेरियस सबशेल्स. व्हेरियस सबशेल्स मध्ये व्हेरियस ऑर्बिटल्स मध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करतो एखाद्या एलिमेंटच्या ॲटम मध्ये, तेव्हा काही रूल्स जे आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात. देयर आर सम रूल्स फॉर फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल्स. वेगवेगळे असे रूल्स जे आहेत ते तिथे दिलेले आहेत. त्यापैकी पहिला जो रूल आहे तो आहे अबाव प्रिन्सिपल. द फर्स्ट रूल फॉर यू दॅट इज अबाव प्रिन्सिपल. तो जो आहे तो आजच्या टॉपिक मध्ये जो आहे तो आपण डिस्कस करणार आहे. अदर दॅन धिस जे रूल्स तिथे यूज करतात फॉर इलेक्ट्रॉन फिलिंग इन ऑर्बिटल्स ते जे आहेत दॅट इज सेकंड नंबर, रूल नंबर 2, तो म्हणजे N+L रूल. N means principal quantum number and L means azimuthal quantum number. So N+L rule, this is second rule for filling of electron in orbital. Third जो rule use केला जातो electrons filling साठी orbitals मध्ये तो आहे Hund's maximum multiplicity principle. Hund's maximum multiplicity principle. आणि जो फोर्थ रूल आहे तो सुद्धा यूज केला जातो बऱ्याच वेळेस इलेक्ट्रॉन फिलिंग साठी, तो म्हणजे पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. सो असे 4 वेगवेगळे रूल्स आहेत. 4 पैकी कुठलाही रूल जो आहे तो तुम्ही यूज करून इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे अमंग सबशेल्स और अमंग ऑर्बिटल्स ते तुम्ही जे आहे ते करू शकता. सो त्यापैकी पहिला जो रूल आहे दॅट इज अबाव प्रिन्सिपल. ते काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण इथे जे आहे ते पाहणार आहे. सो अवर टुडेज टॉपिक इज अबाव प्रिन्सिपल. सो व्हॉट इज अबाव प्रिन्सिपल ते जर आपल्याला पाहायचं असेल तर अबाव प्रिन्सिपल, अबाव इट्स नॉट ए सायंटिस्ट नेम. अबाव इज अ जर्मन वर्ड. जर्मन लँग्वेज मधला तो वर्ड आहे अबाव अँड इट्स मिनिंग इज बिल्डिंग अप, ग्रो अप, ग्रोईंग अप. बिल्डिंग अप हा त्याचा मिनिंग आहे अबावचा. तोच मिनिंग जो आहे तो इथे आपल्याला यूज करायचा आहे इन केस ऑफ इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन व्हेरियस ऑर्बिटल्स. सो व्हॉट इज इन अबाव प्रिन्सिपल? अबाव प्रिन्सिपल मध्ये ऍक्च्युली काय दिलेलं आहे तर अबाव प्रिन्सिपल गिव्ह सिक्वेन्स. अबाव प्रिन्सिपल जो आहे तो एक सिक्वेन्स आपल्याला देतो. कशाचा सिक्वेन्स देतो? इन विच व्हेरियस सबशेल्स आर फिल्ड अप डिपेंडिंग ऑन रिलेटिव्ह ऑर्डर ऑफ एनर्जीज ऑफ व्हेरियस सबशेल्स. सो काय करत आहे आपण अबाव प्रिन्सिपल मध्ये, तर ज्या वेगवेगळ्या एनर्जी लेवल्स आहेत किंवा सबशेल्स आहेत त्या एनर्जी लेवलमध्ये प्रेझेंट, त्यांचं सिक्वेन्शियली आपण त्यांच्यामध्ये काय करत आहे तर इलेक्ट्रॉन जे आहे ते फिल्ड अप करत आहे, डिस्ट्रीब्यूट करत आहे एका पर्टिक्युलर ऑर्डर ऑफ एनर्जीनुसार त्या व्हेरियस सबशेल. सो प्रिन्सिपल काय आहे? अबाव प्रिन्सिपल जे आहे ते काय आहे ऍक्च्युली, कशा प्रकारे तिथे जे आहे ते इलेक्ट्रॉन जे आहे ते डिस्ट्रीब्यूट केल्या जातात, त्यासाठी एक प्रिन्सिपल जे आहे ते तिथे बनवलेलं आहे. कुठला? प्रिन्सिपल ऑफ अबाव प्रिन्सिपल दॅट इज द सबशेल विथ मिनिमम एनर्जी. इम्पॉर्टंट असं प्रिन्सिपल आहे. द सबशेल विथ मिनिमम एनर्जी इज फिल्ड अप फर्स्ट. ज्या वेगवेगळ्या सबशेल्स आहेत त्यामधील जी सबशेल अशी असेल जिची एनर्जी मिनिमम आहे, त्या मिनिमम एनर्जी असलेल्या सबशेल मध्ये सर्वात आधी आपण इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फिल्ड अप करतो. त्या सबशेलचा जो मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कोटा आहे तो जेव्हा कंप्लीट होतो तेव्हा मग नेक्स्ट हायर जी काही एनर्जी लेवल असलेली सबशेल आहे त्या सबशेल मध्ये आपण इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायला तिथे सुरुवात करतो. हेच प्रिन्सिपल आहे या अबाव प्रिन्सिपल टॉपिक मध्ये दिलेलं. दॅट इज द सबशेल विथ मिनिमम एनर्जी. द सबशेल विथ मिनिमम एनर्जी इज फिल्ड अप फर्स्ट व्हेन दिस सबशेल ऑब्टेन maximum quota of electron. When this subshell obtain maximum quota of electrons, then the next
सबशेल ऑफ हायर एनर्जी स्टार्ट्स फिलिंग. जेव्हा त्या मिनिमम एनर्जी असलेल्या सबशेलचा मॅक्सिमम इलेक्ट्रॉन कोटा जो आहे तो तिथे कंप्लीट होतो बाय फिलिंग इलेक्ट्रॉन इन इट. ते कंप्लीट झाल्यानंतरच त्याच्यापेक्षा हायर एनर्जी असलेल्या सबशेलमध्ये आपण इलेक्ट्रॉन फिल करायला तिथे स्टार्ट करतो. या बेसिसवरच जे आहे तिथे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते केलं जाते. त्या सबशेल्सचा सिक्वेन्स कसा आहे ते आता आपण इथे बघू. सिक्वेन्शियली फ्रॉम लोअर एनर्जी लेवल्स टू हायर एनर्जी लेवल्स व्हेरियस सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन कशा प्रकारे तिथे फिल्ड अप केले जातात तो सिक्वेन्स ती ऑर्डर जी आहे ती इथे आपण जे आहे ते आता पाहू. सो सिक्वेन्स जो आहे व्हेरियस सबशेल्सचा फ्रॉम लोअर एनर्जी लेवल्स टू हायर एनर्जी लेवल्स ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते एका ऑर्डर नुसार करणार आहे ते आता आपण घेऊ. सो द सिक्वेन्स इन विच व्हेरियस सबशेल्स आर फिल्ड आर एज फॉलोज. वेगवेगळ्या सबशेल्स वेगवेगळे ऑर्बिटल्स त्या सबशेल मधील ते आपण मागील काही व्हिडिओज मध्ये जे आहे ते डिटेल मध्ये पाहिलेले आहेत. आता त्याच ऑर्बिटल्सचा त्याच सबशेल्सचा आपण जो आहे तो इथे यूज करणार आहे आणि एक पर्टिक्युलर ऑर्डर ऑफ फिलिंग इलेक्ट्रॉन जे आहे ते इथे फाइंड आउट करणार आहे. सो द फर्स्ट सबशेल इज द फर्स्ट ऑर्बिटल इज 1s. फर्स्ट शेल मध्ये एकच तिथे ऑर्बिटल जो आहे तो प्रेझेंट आहे. एकच सबशेल जी आहे ती प्रेझेंट आहे ते म्हणजे s. सो 1s. In case of second shell, there is a 2s and 2p. In case of third shell, there is a presence of s subshell, so 3s, 3p, 3d. हे आपण अशा रीतीने प्लेस करत आहे त्याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे एक पर्टिक्युलर ऑर्डर जी आहे ती फाइंड आउट करायची आहे आणि ती ऑर्डर कशी असणार फ्रॉम मिनिमम एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल्स आणि त्यामध्ये त्या सिक्वेन्सनी आपल्याला इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. सो फोर्थ वन दॅट इज 4s, 4p, 4d and 4f. फोर्थ मध्ये 4 सबशेल आहेत s, p, d and f and onwards every subshell, every shell contain 4 subshells. पुढे प्रत्येक शेल मध्ये जे आहे ते 4 सबशेल जे आहेत ते प्रेझेंट राहतात. सो फिफ्थ वन 5s, 5p, 5d and 5f. We have 118 elements. So 118 elements इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आपल्याला जेवढ्या सबशेल्सची गरज आहे तेवढ्या सबशेल्स जे आहेत ते आपण इथे लिहिणार. 6s, 6p, 6d, 6f. Finally, we have 7s, 7p, 7d is also there, 7f is also there, but त्यांची आपल्याला गरज नाही. इथे आपल्याला 6f ची सुद्धा जी आहे ती गरज जी आहे ती पडणार नाही आहे. सो ते सुद्धा आपण जे आहे ते घेणार नाही. आपल्याला गरज 6d पर्यंतच आहे कारण जेवढे एलिमेंट्स आतापर्यंत डिस्कवर झालेले आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ऑल सबशेल्स मध्ये जे आहे ते कम्प्लीट होते. आता आपल्याला सिक्वेन्स कळायचा आहे फ्रॉम मिनिमम एनर्जी लेवल्स टू हायर एनर्जी लेवल्स इलेक्ट्रॉन कसे डिस्ट्रीब्यूट करायचे. सो फर्स्ट वन इज लोअर टू अपर डायरेक्शन आपण असे जाणार आहे. सो फर्स्ट वन इज 1s. पहिली जी सबशेल येणार सिक्वेन्स मध्ये ती कुठली येणार 1s. सो आपण इथे लिहिणार 1s. ओके. देन देयर इज ए इन्क्लाइन असे एरो जे आहे ते काढायचे 2s. फर्स्ट अपवर्ड डायरेक्शन गेल्यानंतर इथे पुन्हा डाऊनवर्ड डायरेक्शन यायचं आणि पुन्हा इथून स्टार्ट. सो देयर इज ए 2s. आफ्टर 1s सेकंड जी त्याच्यापेक्षा हायर एनर्जी लेवल असते ती जी सबशेल आहे ती आहे 2s. देन पुन्हा डाऊनवर्ड डायरेक्शन यायचं. पुन्हा एरो जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन ड्रॉ करायचा. आपल्याला सिक्वेन्स भेटला दॅट इज 2p,
3s. So 2s, then 2p, then 3s. After 3s, there is a 3p, and after 3p there is not a 3d. 3p नंतर जी हायर एनर्जी असलेली जी लेवल आहे ती आहे 4s. सो 4s. 4s झाल्यानंतर आपण पुन्हा येणार आहे इथे 3d पर्यंत, आणि 3d पासून या तीन सबशेल्स जे आहेत तिथे येणार आहे 3d, 4p, 5s. सो 3d, 4p, 5s. पुन्हा डाउनवर्ड डायरेक्शन येणार आहे. पुन्हा इथे एरो जो आहे तो ड्रॉ करणार आहे लाईक दिस. पुन्हा आपण डाउनवर्ड डायरेक्शन याला आणि स्टार्ट करणार आहे 4d पासून. सो पुन्हा 4d पासून स्टार्ट केल्यानंतर आपल्याला तिथे भेटणार आहे सिक्वेन्स 4d, 5p, 6s. 4d, 5p, 6s. After that again same sequence. डाउनवर्ड डायरेक्शन ने पुन्हा आपल्याला यावं लागेल. पुन्हा अपवर्ड डायरेक्शन ने आपण शिफ्ट झालो तर आपल्याला आफ्टर 6s देयर इज अ 4f, 5d, 6p, 7s. 4f, 5d, 6p, 7s. Then again it get repeated like this. 5f, 6d, 7d. 5f, 6d, 7p, and so on. 7f पर्यंत तो सिक्वेन्स जो आहे तो राईट. So this is the correct order of filling electron by using above principle in various energy levels or subshells from minimum energy level to higher energy level. हा सिक्वेन्स जो आहे तो आपल्याला फॉलोअप करावा लागतो. सिक्वेन्स कुठून स्टार्ट झाला? सर्वात कमी एनर्जी असलेल्या सबशेल्स पासून, आणि एंड कुठे गेला आपण इथे तर सर्वात जास्त एनर्जी लेवल असलेल्या सबशेल मध्ये. सो 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s, 3d, 4p, 5s, 4d, 5p, 6s. Then 4f, 5d, 6p, 7s, 5f, 6d, 7p. In that way, we are able to fill the electrons in the subshells from their minimum energy level to higher energy level. Overall, this is our above principle. हा प्रिन्सिपल यूज करून आपण अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ही ऑर्डर जी आहे ती आपल्याला इथे जी आहे ती फॉलोअप करावं लागेल. या ऑर्डर नुसारच आपल्याला इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते तिथे डिस्ट्रीब्यूट करावे लागेल. यामध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट कसे करायचे तर सिंपल पद्धतीने इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपल्याला इथे करता येते. कशा पद्धतीने करता येते तर सर्वात मिनिमम एनर्जी लेवल असलेली जी सबशेल आहे ती आहे 1s. s ची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन. सो 1s2. जशी पॉवर आपण डिनोट करतो तसे इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिनोट करणार. सो हियर द प्रेझेन्स ऑफ 2 इलेक्ट्रॉन 1s2. देन 2s अगेन s आहे म्हणून याची मॅक्सिमम कॅपॅसिटी दॅट इज 2 इलेक्ट्रॉन. सो 2s2 कम्प्लिटली फिल झाल्यानंतर थर्ड सबशेल कडे आपण जाणार. 2p, p ची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे 6 इलेक्ट्रॉन्स, जे मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतो. सो 2p6. देन पुन्हा s सबशेल आहे. सो 3s2. p सबशेल आहे म्हणून 6, 3p6. देन 4s2. इलेक्ट्रॉन फिलिंग ही आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत त्यानुसार जे आपल्याला फिलिंग जी आहे ती करावी लागते. सो आफ्टर 4s2 देयर इज अ 3d. d ची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे 10 इलेक्ट्रॉन. सो आपण इथे लिहिणार 3d10. देन 4p6, 5s2, 4d10, 5p6, 6s2. f जो आहे त्याची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे 14 इलेक्ट्रॉन्स. सो f मध्ये आपण 14 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करणार. सो 4f 14, पुन्हा 5d 10, 6p6,
7s2, 5f14, 6d10, 7p6 and so on. सो अशा पद्धतीने सिक्वेन्शियली इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करतात.